आदरणीय कराड सर, बाळवलकर महाराज, बोरंडे सर, सुंदर महाराज आणि उपस्थित सगळे ग्रामस्थ, तुम्ही मला एक अभिनेता म्हणून ओळखताय. माझ्या भगिनींनी मला सिरियल मध्ये बघितलं असेल, मुलगी झाली हो, माझ्या नवऱ्याची बायको सिरियल मध्ये बघितलं असेल, बिग बॉस मध्ये कोणी बघितलं असेल. पण मी इथं कोणी कलाकार किंवा सेलिब्रिटी म्हणून आलेलो नाही. मी तुमच्यासारखाच एक शेतकरी घरातला पोरगा आहे, शेतकरी कुटुंबातला पोरगा आहे आणि आपल्या घरातल्या कार्यक्रमाला मी आलो. सगळ्यात पहिले तथागत गौतम बुद्ध, जगद्गुरु संत तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं मी कृतज्ञतापूर्वक स्मरण करतो. खरंच आजचा काळ आपल्या अवतीभोवतीचा असा आहे की असे महोत्सव झाले पाहिजेत, खूप गरजेचे आहेत, ते ऑक्सिजन सारखे आहेत. बरा देवा कुणबी केलो, नाही तरी दंभे मेलोची असतो, असं म्हणत धर्माच्या नावाखाली वैदिकांनी पसरवलेली अंधश्रद्धा, कर्मकांड, जातीभेद, वर्णभेद, उच्च नीचता सगळं झुगारून देणारे, कष्टकरी शोषित पीडित बहुजनांना रोजच्या जगण्यासाठी मोलाचं असं व्यवहार ज्ञान देणारे, शेतकऱ्याला शेती, राजाला राजनीती आणि सैनिकाला लढाऊ वृत्ती शिकवणारे जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचं अनोख्या पद्धतीनं स्मरण केल्या जाणाऱ्या या सोहळ्याचं उद्घाटन करताना माझ्या मनाला अतिशय आनंद होतोय. आनंदाच्या कोटी साठवल्या आम्हा पोटी, अशी अवस्था झाली. आजचा भवताल खूप विचित्र आहे. आपल्या आसपास जे घडतंय ते खूप चांगलं घडत नाही. जो वर्चस्ववाद संपवण्यासाठी वारकरी संप्रदायाचा जन्म झाला, त्याच वर्चस्ववादी शक्तींनी वारकरी संप्रदाय हायजॅक करून घेतल्याचं चित्र आपल्याला डोळ्यासमोर दिसतंय, आपल्या डोळ्यांनी बघायला लागतंय. अशा वेळी 25 गावातले शेतकरी एकत्र येतात. तुकाराम बीजेनिमित्त शेतकरी कीर्तन महोत्सव साजरा करतात आणि तुकारामांचा आणि आपल्या सगळ्या संतांचा विवेकनिष्ठ विचार तळागाळापर्यंत पोहोचवतात. ही आजच्या नाचलेल्या भवताला खूप दिलासा देणारी गोष्ट आहे, खूप प्रेरणा देणारी गोष्ट आहे. तुकाराम आणि शेतकरी हे नातं किती गहिरं आहे, किती खोल आहे, किती समृद्ध आहे, हे तुकाराम गाथा वाचलेल्या कोणाला सांगायची गरज नाही. तुकाराम महाराजांचा एक अभंग मला यावेळी आठवतो, त्यातलं एक वचन मला आठवतं, प्रकर्षानं आठवतंय. आज तर खूप आठवतंय मला, कारण त्यांनी तो शेतकऱ्यांना दिलेला इशारा होता. ते म्हणाले की ओणव्या सोकरी, ओणव्या सोकरी म्हणजे सोकरी म्हणजे शेतकरी, ओणव्या सोकरी पीक खादले पाखरी. तुकाराम महाराज म्हणतात, अरे शेतकऱ्या, तू जर तुझ्या पिकाकडे लक्ष द्यायचं सोडून खाली जमिनीकडे बघत बसलास, इकडे तिकडे बघत बसलास, झोपलास, तर ती संधी साधून पाखरं तुझं पीक खाऊन जाते. म्हणून ते पुढे म्हणतात, तैसा खाऊ नको दगा, निदसुरा राहुनी जागा. तसा तू दगा खाऊ नकोस, तू जागा राहा, डोळ्यात तेल घालून तुझ्या पिकाचं रक्षण कर. हे पीक कुठलं आहे? शेतातलं पीक तर आहेच, पण हे विचारांचं पीक सुद्धा आहे. हे ओळखून या 25 गावातल्या शेतकऱ्यांनी हे वचन मला वाटतंय मना मेंदूत कोरून घेतलंय, अक्षरशः मुरवून घेतलंय स्वतः. आणि आजच्या काळात हा
वारकरी संप्रदायाचा विचार चोरून त्याच्यावर डल्ला मारू पाहणाऱ्या आणि तो नासवू पाहणाऱ्या शक्तीवर शेतकऱ्याचा आसूड उगारलेला आहे. शेतकऱ्याचा आसूड म्हणलं की आपल्याला महात्मा फुले आठवतात. महात्मा फुलेंनी शेतकऱ्याच्या आसूडमध्ये स्पष्टपणे म्हटलंय की त्या काळात तुकाराम महाराज हे शेतकऱ्यांमधून निर्माण झालेले संत होते. किती समर्पक आहे. पण ते पुढे असं म्हणतात, पुढे जे म्हणतात ते फार महत्वाचं आहे. ते म्हणतात की शेतकऱ्यांमधून निर्माण झालेले तुकाराम महाराज हे शेतकऱ्यांमधून वर आलेल्या शिवाजी राजांना बोध करतील, उपदेश करतील आणि कृत्रिम धर्माची उचलबांगडी करून शेतकऱ्यांना त्यांच्या पाशातून मुक्त करतील, ही भीती काही कटकारस्थानी लोकांना होती. किती महत्वाची गोष्ट सांगितली त्यांनी. याचा स्पष्ट अर्थ पहिल्यांदा असा होतो की तुकाराम महाराजांच्या आयुष्याचं ध्येयच हे होतं की खोट्या धर्माला मुळासकट उखडून फेकून द्यायचं आणि शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना, शोषित पीडितांना धार्मिक गुलामगिरीतून मुक्त करायचं. म्हणून तर महात्मा फुले पुढे असं म्हणतात की या भीतीपोटी तुकाराम महाराज आणि शिवाजी महाराज यांच्या खूप गाठीभेटी होऊन त्यांच्यात स्नेहभाव निर्माण होऊ नये म्हणून काही कारस्थानी लोकांनी प्रयत्न केले. बघा, म्हणजे हे कारस्थान कधीपासून सुरू आहे हे जर आपण नीट शिक्षा दिली गेली तिथपासून ते त्यांना गरुडावर बसून वैकुंठाला पाठवलं तिथपर्यंतच सगळ्या गोष्टींचं आकलन होतं. याच्या मागे नक्की काय होतं? बरं, हे लोक तुकारामांना वैकुंठाला पाठवून गप्प बसले नाहीत. त्यांनी तुकारामांची जी प्रतिमा होती जनमानसातली, बहुजनांमधली, ती प्रतिमाच बदलण्याचा डाव रचला आणि तो काही प्रमाणात यशस्वी झाला. कारण त्यांच्या हातात लेखणी होती त्या काळात आणि बहुजन समाज शिकला सवरलेला नव्हता. धर्माच्या नावाखाली तो अडाणी ठेवला होता. तुकाराम महाराजांची सत्य प्रतिमा काय होती की मस्तवल कर्मठांना आव्हान देणारा, दंड थोपटून उभा राहिलेला आणि वर्चस्वात ठेचून काढणारा बहुजनांचा डॅशिंग महान आहे. हिरो होता बहुजनांचा. पण त्यांनी लेखणीच्या सहाय्याने ही प्रतिमा बदलली, बरोबर उलटी केली. म्हणजे बहुजनांच्या पुढच्या पिढ्यांमध्ये असं पसरलं की तुकाराम म्हणजे दिवाळ्या निघाल्यामुळे विठ्ठल भक्तीकडे वळलेला एक भोळा बाबडा, व्यवहार शून्य संत, जो नंतर गरुडावर बसून वैकुंठाला गेला. अशी धादांत खोटी प्रतिमा त्यांनी निर्माण केली बहुजनांच्या मध्ये. आणि त्यांनी हे आपल्या सगळ्या महामानवांच्या बाबतीत केलं, सगळ्या महानायकांच्या बाबतीत केलं. कारण त्यांच्या हातात लेखणी होती. म्हणजे आता मला कोणीतरी चिठ्ठी लिहून पाठवली की तुम्ही तो किस्सा सांगा पत्त्यांचा. मी कायम बऱ्याच भाषणांमध्ये सांगतो की हे लोक आहेत ना, ते चॅलेंजचा डाव खेळतात तुमच्याशी. चॅलेंज मध्ये बघा कसं खऱ्या खोट्या पत्त्यांचं मिश्रण करून, पत्ते जर तुम्ही खेळत असाल तर खऱ्या खोट्या पत्त्यांचं मिश्रण करून ते समोरच्याला खपवायचा डाव असतो तो. म्हणजे 4 दुर्या, त्याच्यात 4 खोटी पानं मिसळायची आणि समोरच्याला 8 खोटे पत्ते ते दुर्या म्हणून खपवायचे त्याला. तशी ही व्यवस्था करते. म्हणजे आपल्या महामानवांच्या बाबतीत 4 खऱ्या गोष्टी सांगायच्या आणि 8 खोट्या गोष्टी त्यात मिसळून आपल्याला त्या खपवायच्या. पहिल्यांदा 4 खऱ्या गोष्टी सांगितल्यावर आपला विश्वास बसतो आणि मग खोट्या गोष्टी अशा बेमालूमपणे मिसळायच्या की त्या महामानवाची प्रतिमाच बदलून जाते आपल्या मनात. आणि हा डाव त्यांनी सगळ्या आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत तर खेळलाच, आजपर्यंत खेळत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत आता आमच्या क्षेत्रात आजकाल खूप सिनेमे येत आहेत त्यांच्यावरचे, महाराजांवरचे. म्हणजे बघा, महाराजांचा जय जयकार तर करायचा, त्यांना महान तर म्हणायचं, पण त्यांची महानता कशात होती हेच लपवून ठेवायचं. असा डाव ते खेळतात. हे जे सिनेमे येतात, म्हणजे आत्ता पण सिनेमे येतात, पूर्वीपासून सिनेमे येतात. मला सांगा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या फक्त मोजक्याच कथा तुम्हाला दाखवल्या जातात. अफजल खान, शाहिस्ते खान, पन्हाळगडाचा वेढा, आग्र्याहून सुटका, एवढ्याच कथा. ढाली तलवारीत त्यांना गुंतवून ठेवायचं. याच्यातनं सुप्त हेतू काय असतो की असं वाटावं की त्यांचा शत्रू मुसलमान होता, त्यांना मुस्लिम द्वेष्टा दाखवतात.
जो मुस्लिम द्वेष शिवाजी महाराजांच्या मनात कणभरही नव्हता. महाराज कुठल्या धर्माचा कुठल्या जातीचा द्वेष करत नव्हते. स्वराज्याचा शत्रू तो त्यांचा शत्रू होता. मग तो कुणी पण असो. म्हणजे त्यांनी अफजल खानावर फाडला, चंद्रराव मोरेला पण कापला आणि कृष्णा कुलकर्णीचं पण मुंडकं उडवलं. जो स्वराज्याचा शत्रू तो त्यांचा शत्रू. त्यांनी जातपात कधी बघितलीच नाही. पण सिनेमातनं असं दाखवलं जातं की मुसलमान द्वेष्टे होते ते आणि त्यांचा हेतू साध्य केला जातो. खरं तर त्या पलीकडे शिवाजी महाराजांचं अथांग चरित्र आहे, समुद्रा एवढं अथांग चरित्र आहे, ते मात्र दुर्लक्षित ठेवलं जातं, ते लपवलं जातं. त्यांची स्वराज्याची संकल्पना काय होती, कष्टकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी त्यांची काय धोरणं होती, त्यांची काय तळमळ होती शोषित पीडितांसाठी, हेच लपवलं जातं तुमच्यापासून. हे सांगणारा एक पण सिनेमा नाही आला आजपर्यंत. मी आता एक शो उभा केलाय, स्टेज शो उभा केलाय. सिनेमा काढण्यात की माझी ऐपत नाही का, माझ्याकडे तेवढे पैसे नाहीत. मी नाटक उभं करू शकतो, ते पण मला कर्ज काढून उभं करायला लागलं. काही निर्मात्यांनी, अभयसिंग जगताप सारख्या निर्मात्यांनी मला साथ दिली. मी काही पैसे कुठून तरी गोळा केले आणि तो, कारण मला खरे छत्रपती शिवाजी महाराज लोकांपर्यंत पोहोचवायचे. त्या शो विषयी मी नंतर सांगेन, तो महत्वाचा विषय नाही. मला असं म्हणायचं की खरे महाराज आपल्यापर्यंत जसे येऊ दिले नाहीत, तसेच खरे संत तुकाराम महाराज सुद्धा आपल्यापर्यंत येऊ दिले नाहीत. संत तुकाराम महाराजांची खोटी प्रतिमा आमच्या मनात, आमच्या पिढीच्या मनात निर्माण करणारा आणि त्याच्या आधीच्या पण पिढीच्या मनात निर्माण करणारा एक पिक्चर होता त्यावेळी. त्यावेळेचा पहिला प्रोपगंडा सिनेमा प्रभातचा संत तुकाराम. त्या सिनेमानं धादांत खोटी प्रतिमा जनमानसात रुजवली. सांस्कृतिक क्षेत्र किती महत्वाचं आहे बघा, ज्याच्याकडे आपलं दुर्लक्ष आहे. त्या लोकांचं मात्र लक्ष असतं, ज्यांना खोटं पसरवायचंय, त्यांना कळतं की सिनेमा नाटकाचं काय महत्व आहे ते. संत तुकाराम नावाचा सिनेमा आला आणि पुन्हा ती तुकारामांची प्रतिमा इतकी मलिन झाली की जणू काय ते बोळे बाबडे होते, संसाराकडे दुर्लक्ष झालं होतं, बायका पोरांकडे नीट बघत नव्हते, अशी काहीतरी प्रतिमा निर्माण केली त्यांनी. धंद्यात दिवाळं निघालं होतं, धंद्याकडे लक्ष नव्हतं, असं नव्हतं. पण त्यांनी ते निर्माण केलं, त्या सिनेमातून ते दाखवलं आणि लोकांचा विश्वास बसायला लागला. म्हणजे आज पण कित्येक बहुजन घरामध्ये गरुडावर बसून महाराज वैकुंठाला निघालेत असं एक चित्र आहे बघा. फोटो असतो जो पोचला जातो देवाऱ्यात, तो त्या सिनेमातला फोटो आहे, विष्णुपंत पागनीसांचा. धादांत खोटं चित्र आहे ते, पण त्या सिनेमानं ती प्रतिमा रुजवली, बहुजनांच्या मनामेंदूत रुजवली. त्या सिनेमानं ते काम केलं. तुम्ही जर बघितलं, असे सिनेमे काढणारे जर दिग्दर्शक बघितले, सगळे त्या विचारांचे असतात, सगळे वर्चस्वादी विचारांचे असतात. त्यातले नट, दिग्दर्शक, त्याला फंडिंग करणारी माणसं. त्या सिनेमात एक सीन आहे, तुकाराम महाराजांना एका शेताची राखण करायला सांगतोय, नोकरी मिळते. एका शेतकऱ्याच्या शेताची राखण करत बसतात मचानावर, त्या सीन आहे तिथे. आणि ते राखण करायचं सोडून त्या सिनेमातले तुकाराम महाराज भजन म्हणत बसतात, टाळ वाजवत, चिपळ्या वाजवत. आणि भजनात इतके गुंग होतात विठ्ठल भजनात की गुरं येतात, ते पीक नासधूस करून पिकं खाऊन जातात. सगळ्या पिकाची नासाडी होती. दाण्यांनी भरलेली कणसं असतात मोठमोठी, सगळं नासधूस होती, सगळी गुरं खाऊन जातात. तुकारामांना भजनाच्या नादात कळतच नाही, असं त्या सिनेमात दाखवलंय की पिकाची नासधूस झाली. नंतर तो शेताचा मालक येतो, तो ओरडतो तुकाराम महाराजांच्यावर, तुझं लक्ष कुठं होतं म्हणतो. अरे सगळं माझं नुकसान झालं, माझं सगळं पीक गुरं खाऊन गेली, तू भजन म्हणून बसलाय, टाळ कुठत बसलायस तिथं. महाराजांना असं वाटतं की आता काय करू मी, माझ्यातनं तर चूक झाली, असं सिनेमात दाखवलंय. आणि मग अक्षरशः महाराजांना घरदार विकायची वेळ येते, ती नुकसान भरपाई देण्याच्या नादात. आणि मग स्वर्गातून विठ्ठल प्रसन्न होतो आणि स्वर्गातून विठ्ठल अशी ओंजळ करून ते धान्य त्या शेतकऱ्याच्या खळ्यात ओततो आणि ते खळं शेतकऱ्याचं तुडुंब भरून जातं. शेतकऱ्याला अपेक्षेच्या दुप्पट धान्य मिळतं आणि तुकाराम महाराज वाचतात. असा तो सीन आहे. आम्ही टाळ्या वाजवायचो लहानपणी, अरे वा 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 वा, विठ्ठलांनी त्यांना मदत केली. पण तो खोटा सीन होता. अहो तुकाराम महाराज इतके हतबल होते का? हे बघा, त्यातलं खरं काय असेल तर त्या शेतकऱ्याला दुप्पट धान्य मिळालं अपेक्षेपेक्षा. ते कशामुळे मिळालं असेल? तुकाराम महाराजांच्या शेतीविषयक कौशल्यामुळे. त्यांनी एक गोष्ट लपवली, एक गोष्ट सांगितली खरी, एक गोष्ट लपवली. अहो जो माणूस सांगतो की असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे, अभ्यासाचं मोल सांगणारा माणूस असा आकाशात होणाऱ्या चमत्काराचा मोहताज असेल का?
हा, कुणीतरी चमत्कार करावा अशी ती वाट बघत असेल. तुकाराम महाराजांचाच एक अभंग आहे, मगाशी पण मी तुम्हाला सांगितलं, ओणव्या सोकरी. तसा दुसरा एक अभंग आहे की पीक जेव्हा भरभरून पीक आलेलं असतं, सुगीला आलेलं असतं, शेत आले सुगी सांभाळावे चारी कोण, पिका आले परी केले पाहिजे जतन, हे सांगणारे तुकाराम महाराज होते. शेत सुगीला आलंय, आता शेतकऱ्या तुला चारी कोणांनी ते सांभाळायचंय. पीक आलंय पण ते जतन केलं पाहिजे, ही तुझी जबाबदारी आहे. म्हणून ते म्हणतात सोकरी सोकरी. सोकरी म्हणजे शेतकरी. सोकरी सोकरी दोन वेळा म्हटलं म्हणजे अरे शेतकऱ्या, अरे शेतकऱ्या, हे त्यांनी निक्षून सांगितलंय. सोकरी सोकरी विसावा तोवरी, खाऊ नको उभा आहे तो. हे पीक जोपर्यंत तुझ्या शेतात उभं आहे तोपर्यंत तू विसावा घेऊ नकोस, तू विश्रांती घेऊ नकोस, हे सांगणारे तुकाराम महाराज होते. गोफणेसी गुंडा घाली पागोऱ्यांच्या थाटे, पळती हाहाकारी पाखरांचे थाटे. पेटवून आगटी राहे जागा पालटुनी, पडिल्या मान बळ बुद्धी व्हावी दोन्ही. ते सांगतात की रात्रीच्या वेळी चारी बाजूने आगटी पेटवत राहा, म्हणजे जनावर येऊन पीक खाणार नाहीत. पडिल्या मान बळ बुद्धी व्हावी दोन्ही. शेतकऱ्यानं शेती करताना बळाचाही वापर करावा आणि बुद्धीचाही वापर करावा, असं सांगणारे तुकाराम महाराज. सिनेमात असं दाखवले की भजन म्हणत बसलेत आणि पीक खाऊन गेले. अभंग बघा ना त्यांचे. अहो, ते उत्तम कृषी तज्ञ होते. जमिनीला वापसा आल्यापासून त्याची मशागत कशी करावी, बी कसं पेरावं, याच्या पण त्यांचे अभंग आहेत. पिकाला अंकुर फुटल्यापासून पीक पूर्ण वाढ होईपर्यंत त्याची काळजी कशी घ्यावी याचे शेकडो अभंग आहेत. शेकडो अभंग आहेत. असं सांगणारा माणूस शेतीकडे एवढा दुर्लक्ष करेल का? आपण आता आपल्या बुद्धीनं समजून घेतलं पाहिजे की तुकाराम महाराज काय होते. आपल्या अत्यंत विवेकनिष्ठ निधड्या छातीच्या आपल्या हिरोची अक्षरशः चारित्र्य हनन केले होत्या लोकांनी, बोळा बाबडा दाखवून. भोळे बाबडे नव्हते ते, अतिशय बुद्धिमान असे संत होते आपले, ज्यांना बहुजनांना जागा करायचं होतं, व्यवहार ज्ञान शिकवायचं होतं, शेती कशी करावी. ते फक्त कृषी तज्ञ नव्हते, ते अर्थतज्ञ पण होते. पैशाचा वापर आपण कसा करावा, जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, असं सांगणारे अर्थतज्ञ होते ते. उत्तम राजनीतिज्ञ होते. राजांना त्यांनी कितीतरी उपदेश करणारे अभंग लिहिले. आर्तभूतांप्रती उत्तम योजाव्या त्या शक्ती. राजांना आर्तभूतांप्रती, आर्तभूत म्हणजे जे गरजवंत आहेत, दीनदुबळे आहेत, शोषित पिढे आहेत, त्यांच्यासाठी उत्तमातल्या उत्तम शक्ती योजाव्यात, असं सांगणारे तुकाराम महाराज होते. धाकुट्याच्या मुखी घास घाली माता, वरी करी सत्ता शहानिया. आई कशी असते, आपल्या इथे खूप भगिनी बसल्यात, आपली आई कशी असते असं तुकाराम महाराज म्हणतात. राजानं त्या आईसारखं असावं, जी आई आपल्या धाकट्या बाळाला एक एक घास मायेनं भरवते. पण त्याच वेळी थोरलं पोरग जे स्वतःच्या पायावर उभं आहे त्याला मात्र धाकात ठेवते. राजानं असं असावं असं तुकाराम महाराजांनी सांगितलं. धाकटी बाळ म्हणजे जी गोरगरीब जनता आहे तिला लहान बाळासारखं जपावं, आणि थोरल्या पोरानं धाकात ठेवावं म्हणजे जे श्रीमंत आहेत, उद्योगपती आहेत, जे धनानं मजबूत आहेत, जे स्वतःची काळजी स्वतः घेऊ शकतात, त्यांना राजानं धाकात ठेवावं. हा उपदेश केलाय तुकाराम महाराजांनी. उत्तम राजनीतिज्ञ होते, उत्तम मानसोपचार तज्ञ होते. मन ओळी मना बुद्धी बुद्धी क्षण क्षणा, मीच मज राखण झालो जेने तेची धरिलो. आपल्या मनावर आपण कसा कंट्रोल ठेवावा, आपल्या बुद्धीवर आपण कसा कंट्रोल, कसा लगाम घालावा, असं सांगणारे त्यांचे अभंग आहेत. उत्तम मानसोपचार तज्ञ होते ते. त्यांचे असंख्य, म्हणजे आता आपल्याकडे बघा एक पद्धत आहे की आपल्याला सांगतात की कर्मकांड सांगतात की अमुक नदीत स्नान करा तुमची पापं धुतली जातील. मग आपण सगळे वेड्यासारखं जातो, स्नान करतो, चेंगरून चेंगरा चेंगरी होती, माणसं मरतात. तुकाराम महाराज म्हणतात जाऊन या तीर्थात तुवा काय केले, चर्म प्राक्षाळले वरी वरी. तिथं जाऊन तू काय केलंस नदीत डुंबून, चर्म प्राक्षाळले वरी वरी, कातडं धुतलंस फक्त वरचं, अंतरीचे शुद्ध कासयाने झाले, भूषण तुला केले तयापणे. तुझ्या आत जे तुझ्या द्वेष मत्सर हे सगळे अवगुण भरलेत, ते कसे शुद्ध होणार, ते नदीत डुंबून नाही शुद्ध होणार.
कशाला एवढं भूषण करतो, कशाला एवढी मस्ती करतोस की मी जाऊन स्नान करून आलो तिथं तीर्थक्षेत्री जाऊन, असं सांगणारे तुकाराम महाराज. अंधश्रद्धा दूर करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेले आहेत समाजातली. अंधश्रद्धेच्या विरोधात उभे राहिलेले तुकाराम महाराज होते. स्वातंत्र्य, समता, बंधुता आपण म्हणतो, बुद्धीचं स्वातंत्र्य आज आपल्या अवतीभोवती आपण बघतोय. आपल्यावर मारा केला जातो व्हॉट्सअपच्या माध्यमातून, आपला मेंदू ताब्यात घेतला जातो. व्हॉट्सअप असू द्या, न्यूज चॅनल असू द्या, सगळं खोटं सांगितलं जातं तुम्हाला. न्यूज चॅनल मध्ये सुद्धा खोट्या बातम्या तुमच्या मना मेंदूत भरवल्या जातात. खरं जे घडले ते दाखवलंच जात नाही. आता मराठवाड्यात, विदर्भात काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडला, गारपीट झाली मागच्या आठवड्यात. शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय. ज्वारी गेली, सोयाबीन गेला, बऱ्याच ठिकाणी बागा गेल्यात द्राक्षांच्या. ह्याची बातमी एका न्यूज चॅनलला, ह्याच्यावर चर्चा होती का? चर्चा कशावर? टिपू सुलतानवर. झालं ते, आता जुनं झालं ते. पण काय आहे, तुमच्या मनात द्वेष भरवायचा आहे जातीवर, धर्मावर. त्यांना तुमच्या प्रश्नांचं काय पडलेलं नाही की तुमच्या शेतकऱ्याची काय हालत खराब झाली, याच्याविषयी त्यांना काय पडलेलं नाहीये. ते तुमच्या मना मेंदूवर कब्जा करतात. त्यांना माहितीये, ज्यांना लोकांना गुलाम बनवायचं असतं ते लोकांच्या मेंदूवर कब्जा करतात, असं डॉक्टर आळ साळुंके म्हणतात. काय मेंदूवर पहिला कब्जा केला जातो तुमच्या. आता पूर्वी लेखणीच्या माध्यमातून केला जायचा, तुम्हाला देवा धर्माची भीती दाखवून केला जायचा. आजकाल व्हॉट्सअप आणि न्यूज चॅनल मधनं आणि अशा सिनेमांमधनं, प्रोपगंडा सिनेमांमधनं तुमच्या मेंदूवर कब्जा केला जातो. तुमचा मेंदू करप्ट केला जातो, तुमचा मेंदूच नासवायचा. तुम्हाला स्वतंत्र विचार करू द्यायचा नाही. आपण स्वतंत्रपणे विचार केला पाहिजे. तुकाराम महाराज त्यावेळी सांगायचे की बुद्धी स्वतंत्र ठेवा, तुमची बुद्धी, मेंदू स्वतंत्र ठेवा. ते म्हणायचे, साधन तयासी साधे रे स्वाधीन ज्याची बुद्धी. ज्याची बुद्धी स्वाधीन आहे, स्वतःच्या अधीन आहे, त्याला सगळी साधनं प्राप्त होतात. पराधीनता घात रे थोर जाण संबंधी. पराधीनता हा घात आहे आणि तुम्हाला पराधीन बनवलं जातंय. स्वातंत्र्याचं मोल केवढं मोठं सांगितलंय त्यांनी. आणि त्यांनी हे का केलंय तर तुमच्यातली समता त्यांना संपवायची. वारकरी संप्रदायाने समता मानली. चोखा महाराला कीर्तनाचा मान दिला, जनाबाईला कीर्तनाचा मान दिला, गोरा कुंभार, सावता माळी, जगन्मित्र नागा, परिसा भागवत, सगळ्या जाती धर्माचे संत एकत्र आले आणि वारकरी संप्रदाय उभा राहिला. कीर्तन परंपरा सुरू झाली. आज ही समता बिघडवण्याचं काम चाललंय. मराठा विरुद्ध ओबीसी, ओबीसी विरुद्ध दलित, बसा भांडत तुम्ही. कुणाला काही मिळणार नाही हे कुणालाच कळत नाही. कुणालाच काही मिळणार नाही. त्यांना फक्त तुमच्यात भांडणं लावायची. तुला दिल्यासारखं करायचंय, त्याला जळवायचं, त्याला तुझ्या विरुद्ध उभं करायचं, जेणेकरून तुमच्यात फूट पडली की त्यांचा फायदा आहे. आणि ती समता जी नासवायचा, तो त्यावेळी तुकाराम महाराजांनी समतेचा संदेश दिलाय. महारासी शिवे कोपे ब्राह्मण तो नव्हे. महाराला शिवल्यानंतर ज्याला राग येतो तो ब्राह्मणच नाही. तया प्रायश्चित्त काही देहत्यागिता नाही. केवढं मोठं बंड केलं तुकाराम महाराजांनी. प्रायश्चित्त देण्याचा अधिकार हा त्या काळात फक्त उच्चवर्णीयांना होता. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही त्याला असं प्रायश्चित्त देऊ की देहत्यागीता सुद्धा त्याचं प्रायश्चित्त होणार नाही. देहत्याग केला तरी प्रायश्चित्त होणार नाही. जो महाराला शिवल्यानंतर चिडतो त्याचं प्रायश्चित्त, असं तुकाराम महाराज सांगून गेले. ते कायम बहुजनांना सांगत आले. आपणा लागी काम वाण्या घरी गुळ, त्याचे अति कुळ काय तिचे. आपल्याला वाण्याच्या घरी जायचंय काय, त्या वाण्याकडे जायचंय, गुळ घ्यायचंय. त्याची जात कुठली, त्याचं कुळ कुठलं, आपल्याला काय करायचंय. उकिरड्यावरी वाढली तुळशी टाकावी ते कैसी थाया गुणे. उकिऱ्यावर तुळशी वाढली म्हणून त्या तुळशीतले जे औषधी गुण असतात, जे चांगले गुण असतात, ते काय मरतात का? नाही, ते असतात तिच्यात. गाई विषयी ते बोलतात. गाई वाटेल ते खाते म्हणून तिचे दूध काय सेवू नये असं विचारतात ते. तुका म्हणे काय सालपटासी काज फणसातील बीज काढून घ्यावे. वरचं सालपट कसं काय असं ना, आतला फणसातला घर खावा तुम्ही, वर काटेरी असलं तरी, असं सांगतात ते. जाती भेदाविरुद्ध समतेच्या बाजूने ते बोलतात. आणि आज त्याच्यावर घाला घातला जातोय. कीर्तन परंपरेतनं याच्यावर बोट ठेवलं पाहिजे की कीर्तन परंपरा सुरूच अशासाठी झाली की सगळे जातीभेद विसरून सगळी माणसं समान करायचीत आपल्याला.
म्हणून तर ती ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराजांनी ती वाळवंटात मिटिंग घेतली, जिथं सगळ्या जाती धर्माचे संत बोलवले. हे खूप मोठं बंड होतं त्या काळात. हा जातीभेद मिटवण्यासाठीचा प्रयत्न होता. कीर्तन परंपरा ही खूप मोठी परंपरा आहे, खूप समृद्ध परंपरा आहे आपली, आणि ती नासवण्याचं आज काम होतंय. त्याच्यावर डल्ला मारायचा आणि त्यांचे विचार ते कीर्तन परंपरेत घालतायत. आता हे कुठंतरी बंद झालं पाहिजे. आज तुम्ही ती सुरुवात केली 25 गावातल्या शेतकऱ्यांनी, ती वाढली पाहिजे. 25 ची 50 गावं होतील, 75 होतील, 100 होतील, आणि अख्खा महाराष्ट्र या विचारांनी पुन्हा जागा होईल. आपली संस्कृती आहे ही. आपल्याला काय खोटं सांगायचं नाही, खरं सांगतोय आपण. घाबरायचं कशाला? तुकाराम महाराजांचे विचार आहेत हे, नामदेव महाराजांचे विचार आहेत, ज्ञानेश्वर महाराजांचे विचार आहेत, सावता माळ्याचे विचार आहेत. तेच आज आपल्याला तारणार आहेत ह्या परिस्थितीत. एक गोष्ट सांगतो तुम्हाला शेतकऱ्याची. एक शेतकरी शेतात काम करत होता आणि त्याची बायको न्याहारी घेऊन आली त्याच्यासाठी जेवायला. जेवायची वेळ झाली होती, मग त्यानं आपली बैल तिथं बाजूला बांधली, त्यांच्या पुढे कडबा टाकला, सावलीत बसला जेवायला. जेवायला बसला, त्याची बायको तिथं बसली. तेवढ्यात त्याला समोरनं त्याच्या शेतातनं एक साधू तारा 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 चालत आला होता. बघवी कपनी घातलेली, हातात कमंडलू, दाढी, जटा सगळ्या. तो तारा तारा चालत येत होता, एकदम घामाघूम झाला होता. शेतकऱ्याला कळलं हे साधू कुठं ढेकळात आला इकडं शेतात. शेतकरी तर साधू आल्यावर शेतकरी म्हणलं या जेवायला. आता आपल्याकडे पद्धत आहे, ओळखीचा असो नसो, आपल्याकडे बहुजनांच्यात पद्धत आहे या जेवायला. आपल्याकडे असं नाही विचार चहा घेणार का, असं नाही. आपल्याकडे या जेवायला अशीच पद्धत असते ना. आपल्याकडे विचारत बसत नाही. आपण ऊसतोड चालू असली, ऊस खायला देतो आलेल्या माणसाला, गुराळात रस प्यायला देतो, आपण गुळ खायला देतो, शेंगा काढायला चालल्या असेल शेंगा देतो आपण आलेल्या पाहुण्याला. आपली ती संस्कृती आहे. ते म्हणलं या जेवायला. साधू म्हणला मला नाही, मला जेवायचं नाही, मी लय टेन्शन मध्ये. ते म्हणला बसा तरी सावलीला. नाही नाही म्हणतो मी लय टेन्शन मध्ये. अहो तुम्ही घामाघूम झालाय, काय झालं? नाही साधू म्हणतो मी लय टेन्शन मध्ये. काय विचारू नका, मला चेष्टा करायची वेळ नाही. तो म्हणतो अहो टेन्शन कसलं, तुम्ही तर साधू आहे, तुम्हाला कसलं टेन्शन? तुमचं लग्न झालंय का म्हणतो, बायको आहे का तुम्हाला? साधू म्हणतो नाही. मग कसलं टेन्शन आहे तुम्हाला म्हणतो. साधू म्हणतो हे बघा चेष्टा करायची वेळ नाही, मी माझं डोकं फिरलं. काय झालंय? तर साधू म्हणतो इथनं मी तुमच्या शेतात येत होतो, ते शेतात मला ढेकळात एक सोन्याचं मोठं कडं सापडले. सोन्याचं कडं सापडल्यावर माझ्या मनात संघर्ष सुरू झाला. म्हणला माझ्या मनात द्वंद्व सुरू झालं की हे कडं आता आपल्याकडे ठेवावं का ज्याचं आहे त्याला द्यावं. आणि मला ठेवाच वाटतं. एक मन म्हणते घेऊन घे, एक मन म्हणते दे, आणि ह्या संघर्षात मी अडकलोय. मला टेन्शन आलंय, मी घामाघूम झालो. तुम्हाला मी आत्ता दिसतोय म्हणला, मी मगापासून 2-3 तास त्या ढेकळात बसलो होतो, मातीत विचार करत होतो की काय करायचं ह्या कड्याचं. हे कडे ठेवून घ्यायचं का द्यायचं. पण शेवटी माझा एक निर्णय झालाय. तर शेतकरी म्हणतो काय निर्णय झालाय? ते म्हणतो हे शेत तुमचं आहे ना. म्हणतो हो, तुमच्या शेतात मला हे कडं सापडलंय, हे कडं तुमचं आहे, मी ते तुम्हाला द्यायला आलोय. त्यावेळी तो शेतकरी त्याला जे म्हणतो ते खूप महत्वाचं आहे. शेतकरी त्याला म्हणतो हे बघा, या शेतात जे उगवतं ते आमचं, सापडतं ते आमचं नाही. आपली संस्कृती ही जे उगवतं, आपण जे उगवतो तेच आपण घेतो. आयतं सापडलेल्यावर डल्ला मारायचा आणि ते घेऊन जायचं, ही संस्कृती त्यांची, आपली नाही. ही त्यांची संस्कृती. आपली संस्कृती काय आहे? आपण आपलं धान्य बी पेरतो, आपण मशागत करतो, आपण पीक वाढवतो, ते धान्य घरी आणतो ना आपण खातो. आयतं पीठ मागून खातो का? नाही. त्यामुळे आपली संस्कृती आपण जपली पाहिजे. आपलं जे विचारधन आहे, जे तुकाराम महाराजांनी आपल्याला दिले, सगळ्या संतांनी आपल्याला दिले, ते धन सांगितलं सगळ्यात पहिल्यांदा की आलंच पाहिजे तुम्ही. आणि मला ही यावेळी संकल्पना सांगितली, ती मला खूप बरी वाटली, खूप आवडली मला, की कुठलेही शोषण न करता आपल्या घरातल्या भाकऱ्या घेऊन तुम्ही येताय आणि तुम्ही हे करताय. खूप चांगली गोष्ट आहे. विचार असाच पसरतो आणि तो विचार असाच पसरला पाहिजे. आणि आता मला आपण जे बाहेर सगळे निराशाजनक वातावरण झाले की वारकरी संप्रदायात भलतेच लोक घुसलेत, भलताच विचार, कीर्तनकार भलतच काहीतरी स्टँडअप कॉमेडी करायला लागलेत. त्यात असा काहीतरी एक विचार सांगणारा कीर्तन महोत्सव सुरू होतोय.
ही एका क्रांतीची सुरुवात आहे, ही क्रांतीची बीज आहे आणि ही महाराष्ट्रभर पसरणार. आणि खरं तर माझा हा खूप मोठा सन्मान आहे तुम्ही मला बोलवणं. मी छोटा कलाकार आहे, मी कुणी खूप मोठा सेलिब्रिटी नाही. माझे वडील मागच्या वर्षी गेले, वडिलांचं आता गुढीपाडव्याला गेले. या गुढीपाडव्याला पहिलं श्राद्ध आहे. मी म्हणलं सोनर महाराजांना म्हणलं मला तुमचं कीर्तन पाहिजे तिथं, माझ्या अगदी घरातली माणसं असतील, पण हा विचार जो आहे ना वारकरी संप्रदायातला हा विचार हा अजून तळागाळापर्यंत पोहोचला पाहिजे. माझ्या अगदी मोजकी घरातली माणसं असतील 100-150, पण मला तुम्ही पाहिजे तिथं आणि तुम्ही तो विचार सांगितला पाहिजे, जो संत विचार खरा विचार आहे. कारण कसं आहे की पिकतं तिथं विकत नाही आपण म्हणतो, तसंच आहे की मी त्यांच्या घरात आहे त्यामुळे माझे विचार कोणी ऐकत नाहीत. महाराज आल्यानंतर महाराजांचे विचार ते ऐकतील आणि असंच असतं. तर महाराज पण येत आहेत. कराड सरांनी आता मी जो तुम्हाला म्हटलं की शिवाजी महाराजांचा खरा इतिहास सांगणारा शो उभा केलाय. शो मोठा आहे कारण सर्वसामान्य माणसाचं मनोरंजन झालं पाहिजे आणि त्यातून खरे शिवाजी महाराजांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचले पाहिजे, जे आतापर्यंत कधी रंगभूमीच्या 180 वर्षाच्या इतिहासात जे शिवाजी महाराज दाखवले नव्हते ते महाराज मी दाखवणार आहे. छत्रपती होण्याचा त्यांचा प्रवास, त्यांना राज्याभिषेक का करावासा वाटला, राज्याभिषेक करण्यामागे गोरगरिबांसाठीचा काय उद्देश होता, तो राज्याभिषेकाचा निर्णय जाहीर केल्यावर त्यांना काय काय अडचणी आल्या, त्या का आल्या, त्या अडचणींवर त्यांनी मात कशी केली, राज्याभिषेक कसा करवून घेतला आणि त्या राज्याभिषेकानंतर त्यांनी काय केलं त्याचा फायदा घेऊन, हे सगळं त्यातून मांडलंय, जे खूप आजच्या काळात खूप धाडसाचं आहे. खरं तर जो विचार मांडायला 180 वर्ष लोक घाबरत होते तो आत्ताच्या काळात मी मांडतोय. म्हणजे त्या काळातही कोणी मांडला नाही, ज्या काळात संविधानाचं राज्य होतं खऱ्या अर्थानं, त्या काळातही कुणी हा विचार मांडला नाही आणि मी आत्ताच्या काळात मांडायला जातोय. तर त्याला साथ देणं गरजेचं असतं. कराड सरांचा मला पहिला फोन आला नाशिकला, मी 3 प्रयोग घेतोय त्याच्यामुळे. तर ते असे बळ देणारे आपणच सगळे एकमेकांच्या हातात हात घेतोय आणि ही चळवळ वाढवतोय. असाच हातात हात घट्ट ठेवूया. ही एकीची ताकद जी आहे ती फार मोठी आहे. ती ताकद आज आपण पणाला लावूया. वारकरी संप्रदायाचा विचारच या देशाला तारणार आहे हे मी तुम्हाला सांगतो. आणि माझे 4 शब्द संपवतो. मला तुम्ही इथं बोलवलं, खूप 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 आभारी आहे तुमचा. आयुष्यभर लक्षात राहील असा हा कीर्तन महोत्सव आहे. आणि मी आज काय बोललो ते कितपत तुम्हाला पटलं नाही पटलं मला माहित नाही, पण मला मनाला समाधान वाटलं. आज माझ्या आजोबांची मला खूप आठवण येते. माझे आजोबा भूमिहीन शेतमजूर होते. त्यांनी शेतात राबून अशाच पद्धतीनं म्हणजे विहिरी खाल्लेल्या आहेत त्यांनी लोकांच्या, आणि असं करून माझ्या वडिलांना शिकवलं, माझ्या वडिलांना शिक्षण दिलं, म्हणून मी आज इथे उभं राहून बोलू शकतोय. ही त्यांची पुण्य आहे. तुमच्यात कुठेतरी माझे आजोबा माझे वडील मला बसलेले दिसत आहेत आणि माझं मन सारखं भरून येतंय. तर खूप मला आनंदाचे क्षण तुम्ही दिले त्याबद्दल मी तुमचा आभार मानतो. जगद्गुरु संत तुकोबारायांना वंदन करतो आणि माझे 4 शब्द संपवतो. जय शिवराय, जय भीम.